आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण घेणार आहोत मॅक्लॅरिन्स थेरमवर क्वेश्चन्स 2024 आहे। इम्पॉर्टंट आहे, PYQ आहेत। एक्सपान्शन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे फॉर्म्युले घेतले होते का त्याच्यावर एक्झाम्पल पाहणार आहोत। आपण एक्झाम्पल घेणार आहोत। एक्सपांड आपलं एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्सपांड 1 + x⁻⁴ x अप टू टर्म्स कंटेनिंग x² टाइम्स। सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती आहे का, आपला प्रश्न आहे का तो सगळ्यात कसा दिलेला आहे, काय दिलेला आहे, सगळ्यात पहिलं अंडरस्टँड करून घ्यायचं आणि मग नंतर सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल। चला आता आपण सॉल्व्ह करून घेऊ। 1 + x⁻⁴ x हे एक फंक्शन आहे, त्याला आपण एक नाव देऊन घेऊ, y हे नाव देऊन घेऊ। नंतर 1 + x⁻⁴ x नंतर अशा फॉर्मॅटमध्ये बनवायचं त्याला, जे की ते आपले मागच्या व्हिडिओमधले फॉर्म्युले होते तशा फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करायचं। तर आपण याला 1/x आहे ना त्याला खाली आणू काय, इकडे आपल्याला log y लावा लागून, बोथ साईड log y म्हणजे बोथ साईड log y आपल्याला लावायचं आहे। नंतर log 1 + x हे 1/x आहे ना ते खाली येईल 1/x। नंतर log 1 + x आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 तसंच ठेवायचं। नंतर log 1 + x चा फॉर्म्युला आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, x - x²/2 फक्त 2 फॅक्टोरियल येणार नाही। आणि जर इवन असेल तिथं मायनस द्यायचं, x - x²/2 + x³/3 - x⁴/4 + so on। हे आपलं फॉर्म्युला झाला लॉगचा। नंतर 1/x ने त्याला डिवाइड करायचं सगळ्याला। नंतर इथं x ने डिवाइड केलं तर इथं काय येईल 1 मायनस इथं काय येईल x/2 नंतर प्लस x²/3 - x³/4 प्लस सो ऑन। नंतर हे log y नंतर log y = हे का एवढं फंक्शन आहे का, इथून -x/2 याला z कन्सिडर करायचं। आपण अगोदर z लिहून घेऊ, z - x/2 प्लस हा x² - x³/4 प्लस सो ऑन। हे काय झालं आपला z झाला। log y काय लिहिलं 1 + z, हा काय झाला आपला log y = 1 + z। आपल्याला इथून log काढून टाकायचा, तर इथं काय होईल e⁻1 + z होईल, y = e⁻1 + z होईल, कारण की त्याला log निघून गेला। आणि e⁻1 + z ला आपण असं पण लिहू शकतो e⁻1 × e⁻z, कारण की त्यांचं मल्टिप्लाय केल्यावर वरच्याची ॲडिशन होत असते। y = e⁻1 आणि e⁻z। फक्त आता e⁻z चा आपल्याकडं फॉर्म्युला होता मागच्या व्हिडिओमध्ये e⁻x चा, पण आपण तिथं x च्या जागेवर z ही व्हेरिएबल आलेलं आहे, त्याच्यामुळे y = e⁻z चा फॉर्म्युला लिहायचा इथं फक्त बस। e⁻z चा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे। कोणता फॉर्म्युला आहे, 1 + z + z²/2 प्लस z³ इथे फक्त खाली फॅक्टोरियल येणार z³ फॅक्टोरियल प्लस सो ऑन। हा आपला फॉर्म्युला आहे। नंतर काय करायचं, z ची आपली इथे कोणती व्हॅल्यू होती, x/2 ही फक्त z च्या जागेवर ठेवून द्यायची, इक्वल हा a। नंतर हा 1 + z ची व्हॅल्यू आपण ठेवून देऊ। z ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडं -x/2 प्लस x²/3 - x³/4 ही आपली z ची व्हॅल्यू प्लस नंतर z², नंतर z² त्याच्या जागेवर व्हॅल्यू ठेवायची -x/2 प्लस x²/3 - x³/4 याचाच काय करायचा, स्क्वेअर करायचा, खाली 2 फॅक्टोरियल। आपण स्क्वेअरपर्यंतच घेणार, कारण की आपल्याला एक्झाम्पलमध्ये स्क्वेअरपर्यंतच दिलेलं आहे, त्यामुळे स्क्वेअरपर्यंतच घेणार आपण। नंतर याला सिम्प्लिफाय करायचं, 1 प्लस हा पण कॅन्सल करणार आपण, हा पण आणि हा पण
आणि हा पण, कारण की याचा स्क्वेअर केला तर याची पॉवर किती होती 4 होती. 4 आपल्या आन्सर क्वेश्चनमध्ये नाही दिलेलं. एक्सची पॉवर एक्स स्क्वेअर याच्यापर्यंतच टर्म्स आहे ती. 1 प्लस नंतर प्लस मायनस एक्स अपॉन 2 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 3 नंतर प्लस मायनस एक्स याचा स्क्वेअर केला तर इथं प्लस येतं एक्स अपॉन 2. ही आपली टर्म आलेली आहे. आणि अपॉनमध्ये 2 फॅक्टोरियल 2 म्हणजे 2च. इंटूमध्ये परत हा 2 इथं येईल अपॉन 1 वर जाईल 1 अपॉन 2 असं होईल मल्टिप्लायमध्ये. तर याला पण आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. इक्वल टू इरेज टू नंतर हा 1 मायनस एक्स अपॉन 2 प्लस हा एक्स स्क्वेअर अपॉन 3 नंतर हा एक्स स्क्वेअर अपॉन 2 2 जा 4. नंतर याला परत एकदा सिम्प्लिफाय करून घेऊ. आपला हा वाय नंतर इथून नाही का आपल्याला एक्स स्क्वेअर आहे ना, इथून आपल्याला एक्स स्क्वेअर कॉमन काढायचा. इथं लिहू आपण समोर. एक टर्म अजून एक येईल 1 मायनस एक्स अपॉन 2 हा 4ने इकडं मल्टिप्लाय करायचं, 3ने इकडं मल्टिप्लाय करायचं आणि त्याची ॲडिशन करायची आणि 4ने 3ला मल्टिप्लाय करायचं परत. तर सगळं आपण केलं ना तर सगळं काय येतं परत हा एक्स स्क्वेअर इथून कॉमन काढला तर इथं 4 आणि 3 सॉरी आपला एक 2 राहिला. इथं 8 येतं पूर्ण 8 आणि 8ने याला मल्टिप्लाय केलं तर 3ला तर 24 येतं. आणि वर जर 8 आणि 3 ॲडिशन करायची, 8 आणि 3 ॲडिशन केलं तर 11 येतं. आणि आपण इथून एक्स स्क्वेअर कॉमन काढला होता. नंतर सिम्प्लिफाय केलं ना आपण, नंतर हे आन्सर आलं आपलं एक्स अपॉन 2 नंतर 11/24 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सो ऑन. हे आपलं आन्सर आलेलं आहे. जर काही समजलं नसेल तर कॅप्शनमध्ये नक्की सांगा. फॉलो करा, सबस्क्राईब करून घ्या.